आज 15 ऑगस्ट आहे. तुम्ही रात्री आणलेली पालकची भाजी बनवू का जेवायला? पालकानं जळजळ होते तुला माहिती आहे ना. अहो तशी डाळ टाकून पालक नाही मी बनवणार. अशी गावाकडच्या पद्धतीनं माझ्या आईने मला शिकवली होती तशी बनवणार आहे. काय काय टाकणार आहे सांग बरं. अहो काय नाही, ही पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आणि टोमॅटो एक चिरून घ्यायचा आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि 2-4 हिरव्या मिरची आणि कोथिंबीर. आणि ते कशात शिट्ट्या घ्यायच्या का? अहो काय नाही, याला 1 शिट्टी 2 शिट्ट्या मारायच्या आणि शिजवून घ्यायचं. जळजळ होणारच नाही पालक. नाही नाही, जळजळ होत नाही. टेस्टी लागते एकदम. तुम्ही बघा ना एकदा ट्राय करून, मग तुम्ही म्हणसाल मला रोजच तशी बनवून दे. हे सगळं ह्याच्यामध्ये शिजायला टाकायचं आणि 2 शिट्ट्या घ्यायच्या. वेगळ्याच पद्धतीनं करले. सगळं शिजायचं का त्याच्यात टाकायचं का त्याच्यात? हो, ह्याच्यामध्ये टाकायचं सगळंच आणि थोडस पाणी टाकायचं कारण पालकाला जास्त पाणी सुटते. बर बर. आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 2 शिट्ट्यात मऊ शिजती पालक. जास्त पण शिट्ट्या घ्यायची गरज नाही, काय नाही. तर आपल्या 2-4 शिट्ट्या झालेल्या आहेत का? तर पालक शिजलाय का चला आपण बघू. तर पालक बघा एकदम छान शिजलाय, बारीक शिजून झालाय. मधली मिरची लसूण सगळं शिजलेलं आहे. टोमॅटो तर एकदम बारीक झालाय का. तर आपल्याला घरटा करायचा म्हणल्यावर असं कुकर मध्ये घरटायला चांगलं येत नाही, म्हणून आपण प्लेट मध्ये काढू आणि प्लेट मध्ये घरटून घेऊ. तुम्हाला जर कुकर मध्ये घरटायला येत असेल तर कुकर मध्ये घरटू शकता, कारण असं प्लेट मध्ये काढल्यावर एकदम छान घरटायला येत आणि बारीक होत. तर ह्याच्यामध्ये आपण थोडस बेसन पीठ घालून घेऊ. 2 चमचे बेसन पीठ घाला आणि जर तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचं कूट घालू शकता, नाही तर नका पण घालू, कारण आमच्या घरी आवडते मी घालते. असं बारीक गिलासाच्या साह्याने बारीक करून घ्या, कारण असं घरटेलं ना छान तर खायला छान लागते. असं पालक एकीकडे होत नाही, असं एक जीव होते पूर्ण असं बारीक घरटेल्यावर. तर माझं घरटून इथं झालंय. आपण याला नंतर फोडणी घालू. तर पालक असं घरटून पूर्ण बारीक केली तर आपण त्याला फोडणी घालू. इथं 1 ते 2 माप तेल टाकायचं. जास्त नाही तेल टाकायचं, पालकला जास्त नाही लागणार तेल. मोहरी घालायची थोडी. मोहरी तडतडली की आपण थोडासा लसूण घालून घेऊ, कारण फोडणीला लसूण छान लागते. लसूण तळला ना आपण थोडीशी हळद घालू त्याच्यात, थोडीशी लाल चटणी, 1 चमचा लाल चटणी, कारण कलर छान येते जरा पालकला. आणि ह्याच्यामध्ये पालक टाकून द्यायची. छान अशी फोडणी दिल्यानंतर पालक असं बनतंय. तर तुम्हाला हवा असेल तर पाणी घालू शकता, नसेल तर नका घालू, कारण असं घट्ट पण खायला छान लागते. थोडस मीठ टाकून घ्या चवीनुसार. पालक बघू शकता तुम्ही किती छान दिसायला लागली, एकदम छान असा कलर आलाय. तर आपली पालक हे तयार झालेली आहे. तर घरामध्ये कोणी पालक खात नसेल तर अशा एकदा साध्या पद्धतीने करून बघा. घरामधील ज्यांनी खात नाही त्यांना पण खायला आवडेल. तर माझे व्हिडिओ साधे असतात, माझ्या रेसिपी साध्या असतात. जर तुम्हाला आवडल्यास तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये.